ठिकाणी आयोजक ह्या मेल्याचा घड्याळ वाटतं बघ, हा गोवाच बंद पडलाय, हाच बंद पडलाय, याचा घड्याळाचा आणि ह्याचा काही संबंध नाही. अस्कर माऊली आज साक्षीदार आहात तुम्ही, एक जबाबदार व्यक्तिमत्व आहात. विषय पैसा आलं ब्रह्मनिष्ठ सद्गुरू सदानंद घराणे शिवशाहीर विठोबा साळवी यांचे युवा शाहीर शिष्य नितीन दादा गोरिवले गाव कोयनार गावचे सुपुत्र आहेत. दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पहार दरबारी वर्षी पुन्हा एकदा राजेश मोहनचा दुसऱ्या फेरीचा माझ्या सर्व रसिक बायबा प्रेक्षकांना मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. राणा होणार, अरे राणा नाही तुला घोडा कसा लावतो असं वाटतं बोल. आज राणा नाही बोला, तुला आज घोडा लावतो असा लावतो. वो काय म्हणतो आहे ना, कचकच काय म्हणतो, वो कचकच नाही का, झटपट आणि पटापट कसा बोलतो, कचकच नाही बुवा, पचपच आता बुवा. आता कचकच बघा मित्रांनो, विषय काय बघा, बोलणार नव्हतो, खरंच बोलणार नव्हतो, कचकच नाही आता पचपच. तो आवाज आहे फटाकड्या कशा मुली सध्या आवाज आहे पचपच. अरे अरे विषय काय ए बरोबर ऐका रे, विषय काय गोरक्षदा शूटिंग करा जरा वाईस तिकडे पण तुम्ही पण. अरे विषय काय, तुला कार्यक्रम लावून आयोजकाला सांगायला लागतो माझी बारी लावा रे, ही तुझी लायकी, एवढाच बारी करणार. अरे हे जर 2 माणसं ही नसती ना तर तुझी लायकी कुत्र्यापेक्षा पण बेकार होती. ह्याला अवी अनिल पार्वती पुत्र निर्मित अवी अनिल कला मंच या 2 आयोजकांना सोडून याला यंदा कुठल्याही आयोजकांना कुत्र्याचा पण मान दिलेला नाही. ही लायकी तुझी, तू मला शिकवतोय कचकच नाही, तुला कसा पचपच लागतो जवळ गोवा. कारण मित्रांनो विषय काय का, विषय काय भास्कर माऊली, मी आज तुमच्याशी दिलगिरी व्यक्त करतो, मी बोलणार नव्हतोच आज. विषय काय बरोबर, आज मी कलगीवाला आहे बरोबर ना. हे बाजू कोणाची म्हणतो काय रे बरोबर, बाजू कोणाची म्हणतो बाईची, ह बाजू कोणाची म्हणताय काय जुजुदा. मग शेवटचा तो विषय जो गोवा आता बोलून गेला आहे ना, हे जरा वरती घ्या छोटा बातला ऐका, ऐकून पोरीच लपड याच काळीच झालंय कच. कुणाचं कुणाचं आज बाजू कोणाची म्हणतोय बाईची, पोरगी कोणाची, पोरगी कोणाची, पोरगी कोणाची तुझी. तू 3 पायाचा माणूस आहेस माझ्या समोर, आज तू पुरुष आहेस आणि काय म्हणतोस बुवा, ऐकून म्हणतो पोरीच लबड याचा काळीच झालंय कच. म्हणतो समाजाला तो इशारा कापी, अरे तुला मेले आहे ना, तुला जगण्याचा अधिकार नाही, तुला अटल सत्तेवर फेकला पाहिजे बाई, तुला अधिकार नाही जगायचा. कारण कारण हे सांगतो तुला ए सुशांत बुवा, अरे बरोबर खरं सांगा रे, मी पहिल्या बारी त्याला काला रेडा बोललो काय रे, त्याला काला रेडा बोललो, पालीचा काला गुलाबजाम बोललो, आणि तो म्हणतो मला काला रेडा. अरे रेडा नाही, तू भादला रेडा आहेस, भादा, तू रेडा भादा आहेस. विषय कसा सांगितला बघा, मी रेडा शब्द पहिल्या बारी बोललोच नाही मित्रांनो. मी काय म्हटलं, पालीचा काला गुलाबजाम हे ना, आणि याला कापला तर गावाला खपायचा. हो बघा वाटणे ह्याला अटकेचा काय सोडकीचा डुकरा या कापला तर खपायचा नाही. आता मी डुकरा, मी मित्रांनो रेड्याचा विषय काढलाच नाही. आता रेड्याची एवढी खास आहे ना, हे घालून तुझ्या विषय का म्हणून म्हणतो की जोड्या जोडा म्हटलं तर तो कोल्हापुरी जोडा आहे. एखादी गोड वस्तू खायचं म्हटलं तो बर्फी आणि पेढा आहे. अरे एखादी गोड वस्तू खायचं म्हटलं तो बर्फी आणि पेढा आहे. मग आज माझ्या जोडीला पालीचा काला रेडा. तुला हितनं पण बडवी, तू माझा नाव आहे, तू माझं नाव करायचं नाही. तू काय म्हणतोस, तू काय म्हणतो तुला मी सांगतोय का, अजून मुंबई 7 बाकी आहे. काय म्हणतो ऐका, म्हणतो गावाला भेट, गावाला भेट म्हणतो, कधी पण भेट, कुठे पण भेट, नाक्यावर भेट तर फाट्यावर भेट, तुला फाट्यावरच मारतो. विषय काय मित्रांनो, अजून मुंबईचे 7 बाकी आहे. गणपती फुल आहे, दसरा फुल आहे, 2027 चे तू ऍडव्हान्स या वर्षात घेतले. तुझ्या 2 बाऱ्यांच्या अगरबत्ती कुठं लावतोयस तुम्हाला है ना, ओवालतोस माझ्यावर ना, 2 बारे ह्याची लायकी बघा. आणि आयोजक एकच, हे 2 माणसं हे सोडून ह्याला कुठल्याच आयोजकाला ह्याला कुत्र्याची पण किंमत दिली ही याची लायकी. मी बोलणार होतो मित्रांनो. विषय काय माहितीये काय, ए बुवा, अरे शक्ती तुझ्याला सोन्याचे दिवस आले,
आज प्रत्येक माझा हा मायबाप राजेश बुवाच्या कार्यक्रमाचा बोर्ड हाऊसफुल लावतोय. अरे तू कधीतरी उगवणारा कोला काले रेड्या, तुला इथे विचारतोय कोण? अरे तुला कोण विचारतोय तिथे? आणि परत म्हणतो, आता मी काय म्हणतो, मी कलकीवाला आहे, शक्तीवाला आहे ना. पण तो एका बाजूला आहे ना मधुर, एका बाजूला बकासूर, तुझा धुर्र कसा काढतो म्हणतात बघ. आणि म्हणून पहिला विषय ऐका, विषय का ऐका हो धनी. अस्कर माऊली ही बायको या नवऱ्याला काय सांगते ऐका. ऐका हो धनी, अहो त्या आडी राणी आणलंय याला पाजून पाणी. हा करतोय कुस्ती याची वाढल्या मस्ती, काय करावं वेड्याला. रेडा बोलला ना म्हणून म्हणतोय, अहो काय करावं वेड्याला. मग कसा आणू मी वाड्याला, याला धरून कसा आणू मी वाड्याला. या बाजूला रेड्याला, कसा आणू मी वाड्याला. या बाजूला रेड्याला, कसा आणू मी वाड्याला. या बाजूला रेड्याला, कसा आणू मी वाड्याला. या बाजूला रेड्याला. हो ऐका धनी प्यार राणी, हो आणलंय याला पाजून पाणी. हा करतोय कुस्ती याची वाढल्या मस्ती, काय करावं वेड्याला, काय करावं वेड्याला. तुला काय सांगितलं इथं पण वडील तुला वा म्हणतो तुझा मी माझा म्हणतो काय भांडण म्हणतो शेंगाट. अरे तू शेंगाट, अरे तुझ्यावर प्रत्येक वेळेला चढून चालला तुला पूर्ण उरलोय म्हणून तुला हवा तसा लागलोय मला आज. आणि तू काय म्हणतोय, अरे मुळात आहे ना, मुळात तू माणूस म्हणून जगायच्या पण लायकीचं नाही तुला आज सांगतोय मी. कारण काय, हे रंगदेवता आहे, पवित्र जागा आहे. आणि मग कसं होतं माहितीये का मित्रांनो, असे जेव्हा येडे भेटतात ना, हा येडाच आहे, हा नुसता पालीचा काला रेडा नाही, हा येडा आहे. त्याचं कारण काय, अरे तुला भेद नाही कळत, तू शक्ती तुला करतोय है ना. आणि माझ्या टायटलची, माझ्या प्रत्येक गाण्याची काट देतोय, 5-5 दिवस प्रॅक्टिस करतोय, तरी मला सुरात नाही, तरी गाणार नाही, तरी स्केल हलतोय. आणि म्हणतोय राजेश माझा धसका घ्यायचा तू ना. अरे तू अरे तुला जुमालाच पण नाही, तू माझ्या यादीतला माणूस पण नाही. आपल्या यादीतला माणूस एकच, शाहीर विकास शेठ नांबोरे. तू माझ्या यादीतला माणूस पण नाही, तू नाही. तू हा ह्याचा डायलॉग आहे, पण तो गराटी इज ब्रँड. हा म्हणतो गराटी इज, अरे ब्रँड होऊन गेला, तू ब्रँड झालेला पिक्चरचा डायरेक्टर केली आहे, तू ब्रँड नाही, ब्रँड होऊन गेला. ज्यांनी 40 वर्ष. आणि आज सांगतो शाहीर या रंगमंच्या साक्षीनं स्वर्गीय लोकशाही दत्ताजी गराटे यांच्या नावाला लागलेला कलंक कोण असेल तर शाहीर सुशांत गराटे. तू कलंक आहेस, तू बापाच्या नावाला कलंक आहेस. तुला आज सांगतो, तुला भेद नाही कळत शक्ती तुझ्यातला. तू समोर आज शक्तीवाला आहे, तुझ्या समोर बाईची बाजू म्हणतोय, तू म्हणतो मी मधुर बकासूर, तुझा धूर तुझ्यावर कसा उडतो म्हणतात बघ. कारण मित्रांनो विषय कसा आहे, एकाच खाली वाजवा, मला इथं कुठं होता उगा तो सुरात नाही, तो बेसूर झाला आहे. आणि म्हणून म्हणायचा विषय कसा आहे, हा ऐका ऐका. तत्पूर्वी गोवांच्या गवळणीची आहे ना, गवळ गोवा काय म्हणतो ऐका. हा ऐका ऐका, हो महत्वाचा मुद्दा काय म्हटलं ना बरोबर, हाताची घडी तोंडावर बोट, राजेश बुवाचा काला काला. असंच बोलला ना, काय बोलला रे, हाताची घडी तोंडावर बोट, राजेश बुवाचा. अरे पण ह्या कोटाव लय पिदा आहे. तुला हवाय, तुला हवाय काय, हाताची घडी तोंडावर बोट, सुशांत बुवा भिकार टिंब टिंब टिंब. राजेश बुवाचा म्हणतो काला, तू कधी बघायला होता. अरे राजेश बुवा दिसेल तरी मेरा तुला कालोक्यात उभा केला, लोक म्हणतील खबीसाला घाबरून पडतील घरात. खबीस म्हणतील खबीसाला खबीस. अरे मेल्या दात पांढरा आहेत तेवढंच तुझं, बाकी कुठं तू कुठं माणूस म्हणून आहेस. तू मेल्या वेस्ट इंडिज मधला निग्रो आहेस, तू कुठं माणूस आहे सांग मला. ए बरोबर, ह्या लाईटी बंद केल्या आणि ह्याला तो मगाशी म्हटला ना हॅपी डे, काय म्हटला सेंटर फ्रेश आहे ना, दात चमकतील तुझं तेवढंच. त्याच्या म्हणते पोरा म्हणते आला 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 खबीस आला काला खबीस. ए बोवा, ए पोरानो, मी पहिली बारी ह्याला काय बोललो काय रे, काय बोललो. आता हा म्हणतो त्याला दाताला धसते, म्हणतो धसती तुझी आज नाही घेतली
तिथनं पुढं पण घेणार नाही. तुला किती माझ्यासोबत हे विषय का मित्रांनो, हे फक्त कशासाठी चाललंय? राजेश बुवाला आजमावायला. ए बुवा, तुझ्या बच्चं काम मला वाटलं ना मुच्छिन तुला हागायला लागेल राजेश बुवाची बरोबरी करायला. तुझ्या बच्चं काम नाही, तुझ्या बच्चं काम. गराटे आज काही साला होऊन जाऊ दे. याचा पराठे कसा भासतो बघा बघतो मी. आज मोबाईल दाखवायचा नाही मला. मी तुम्हाला काय सांगितलंय, ह्याला टायमिंग तिथे ठेवायचं, मी ठेवतो बरोबर. तुला माझ्या घरापर्यंत पोहोचायचो ना, तुला माझ्या घरावर यायचं दाखवतो तुला बरोबर. विषय का है ना. गोरी हे कलैया पहना तू तुझे हरी हरी चुडिया अपना बना ले मुझे बालमा. ऐका गवडीत बुवा काय म्हणतो, हा गवडीचा विषय. बुवा काय म्हणला, फोडायला हिची हंडी असं काहीतरी बोलला. विषय कसा सांगला बघा. आला फोडा या हंडी तुझी कधी न कोंडी, पोरीनो नाही याला सोडायचा. अग कराया लाल आला हा गाल चार चौघात मोडायचा. मोडाया खोड धरून याला चांगलाच ग सोडायचा. आला फोडाया तुला नाही सोडायचा, पोरीनो नाही याला सोडायचा. मान सन्मान देतोय. हा म्हणतो तुझा गुरु, तुझा. तू एवढा मोठा नाहीस बुवा. तुला काय सांगतोय बुवा माहितीये ना, हा गटारासारखा तुझा तोंड आहे ना, ह्याला जरा माणसात ठेव. तुला आज सांगतोय बुवा, एवढा चांगला गळा आहे, हा तोंड आहे तुझा गटारचा होतोय ना गटार, याला जरा माणसात ठेव. तू चांगला चमकशील अजून. गराटे बुवांचं नाव नक्की काढशील बुवा, माझा शब्द आहे तुला. पण हा तू आहे ना, हा कशाला तुला खैरासारखा कसा सोलतो फक्त आता बघ बुवा. आणि म्हणून भावना पावणारे गाणं सक्षम संदेश भावे गाव कोंडी दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तर विषय कसा बघा, विषय आहे माझ्या विषयाचं उत्तर. भास्कर माऊली माझ्या विषयाचं उत्तर दिलं आणि परत वर्ण म्हणतो, एका बापाचा अशील. अरे तुझ्या काय बापाचा मी काय देणेकरी आहे? एकाच बापाचा आहे आणि खानदानी आहे बुवा. आडग्या गुडीचा बाळगाशाला औसाला पाठ घ्यावा नाही बुवा, जातीवंत शेला आहे बुवा म्हणून सांगतोय. आणि म्हणतो नाद करते बाबा, तुझा नाद नाही. तुझा नाद करण्यापेक्षा मी आपला हायतोच बरा आहे. तुझ्या नादाला लागून लोकांचं जोडं खातोय कोण? मी आपला हायतोच बरा आहे. पण विषय काय म्हणतो, एका बापाचा असेल तर खरा बोल. मी काय तुझा देणं करी नाही, पण बाबा माझा उत्तर दिलं चुकलेलं आहे. तुला आज सांगताय है ना, खऱ्या बापाचा आहे म्हणून सांगतोय तुला, माझा उत्तर चुकलेलं आहे जे तुम्ही दिलंय. विषय का परत बुवा म्हणतात, माझा म्हणतात विषय आहे 14 वर्षाचा, तेव्हा हा म्हणतात लुटायचा. अरे माझं वय 30. हे बरोबर हा विषय पटतोय का बघा. ह्याचा विषय आहे 14 वर्षाचा, माझं वय आहे 30. म्हणजे ह्याचा विषय 14 वर्षाचा, तेव्हा माझं वय 16 असेल. तर आता मुतायचा आणि हगायचा कोण तुम्हीच ठरवा आता. अरे काय याला बोला मराठे नो हो, याला तुम्हाला कसा भेटला हो? त्या येण्याला कशाला आणला? म्हणतो तुझा वय माझा प्रश्न 14 वर्षाचा, तेव्हा म्हणतो चड्डीत. अरे 16 वर्षाचा पोरगा का चड्डीत मुतेल? 16 आणि 14 30. हे बरोबर आहे ना. 16 वर्षाचा माणूस चड्डीत मुतेल. आता तुला अजून हातुरात मुताची सवय असेल म्हणून तू बोलतोयस. आणि अजून किती वेळ सांगा फक्त. मी किती झालाय? 11 वाजता बंद ना. 2 मिनिटं फक्त त्या शेवट फक्त 2 मिनिटं बघा. विषय का हा अजून काय म्हणतो, हा तुला लागणार म्हणतो भर चौकात. अरे आज लोकांना आधीपासूनच कळलंय तुला चौकात आणि अवकात तुझा कसा लागलं लोकांना आधीपासूनच माहिती. आणि लोकांना हे पण माहिती होतं तुला राजेश भाऊ कसा लागणार आहे तो. विषय का हा तुझा असून मान त्याची केलीस घाण, तुझा असून मान त्याची केलीस घाण. घेतला जीवाला लावून घोर, घेतला जीवाला लावून घोर. गाबोवा झालास चमडी चोर, गाबोवा झालास चमडी चोर, गाबोवा झालास चमडी चोर. तुझा असून मान त्याची केलीस घाण, तुझा असून मान त्याची केलीस घाण. घेतला जीवाला लावून घोर, घेतला जीवाला लावून घोर. गाबोवा झालास चमडी चोर. शाहीर इंद्रदेवाचा विषय गायला तुमच्यासारखा
अहो है ना वड्यासाठी मांडव नाही बुवा इंद्रदेवाचा विषय काढलाय गौतम ऋषींचं खोटं रूप गेला अहिल्याला भोट द्यायला तो विषय चमडीचोर झाला स्वतःची बायको असताना दुसऱ्याच्या बाईवरती वाईट नजर ठेवली बुवा हा विषय पटवून दिलाय पुराव्या दिवशी आणि म्हणून नको या ठिकाणी अशा कार्यक्रमाचे यजमान आहेत सन्माननीय म्हणजे ग्लोबिंग फॅमिलीचे संस्थापक सन्माननीय युवा उद्योजक अमरदादा साळवी दादांचा आज वाढदिवस आहे दादा तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य लाभू देत तुमच्या या उद्योगामध्ये तुमची अजून भरभराटी होऊ देत ही माझ्या नटेश्वरांच्या चरणी प्रार्थना करतो दादांचा वाढदिवस आहे चोंडावरला घ्या चोंडावर म्हणून म्हणतो ऐका दादांचा वाढदिवस मोठ्या मनाचे दिलदार त्यांचा स्वभाव साधा मोठ्या मनाचे दिलदार त्यांचा स्वभाव साधा आज वाढदिवस आहे अहो आज वाढदिवस आहे अमर साळवी दादांचा आज वाढदिवस आहे अमर साळवी दादांचा मोठ्या मनाचे दिलदार त्यांचा स्वभाव साधा मनाचे दिलदार त्यांचा स्वभाव साधा फरमाईश दिली आहे भावना पावणारे गाणं एका मुळे कशी घेतो ऐका या सप्त सुराने आळवितो मी आज या सभारला या सप्त सुराने आळवितो मी आज या सभारला तुझे निराकार हे रूप पाहू दे साऱ्या भक्त जना श्री गणा माझी तुला वंदना भावना पावना भावरे गणा भावना पावना भावरे गणा थोडे सोगपार शाहीर तुमचा विषय आज तुम्ही विषयाला दोन दोन बाजू वेगळ्या दिल्यात पुढचा शाहीर आपला जेव्हा कार्यक्रम असेल निश्चित तुमच्या विषयाला पुराव्याने हात घालेन अशी ग्वाही देतो अशा सर्व रसिकराजाचे पुन्हा एकदा मनस्वी आभार मानतो मित्रांनो या रंगमंचावरती एक शाहीर म्हणून आज या मुखातून काही चुकीचे शब्द गेले ते तुमचा जर एकूण समजून चूक माझी पदरात घ्याल अशा आशा बाळगतो जे चांगलं असेल तुम्ही घेऊन जा माय मावल्याने माझ्या मित्रांनो जे वाईट असेल माझे मला परत करा अशा आशा बाळगतो आणि शाहिराने देखील त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो धन्यवाद माध्यमातून 100 रुपयाचं